अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत मटर पनीर कोबीची भाजी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे हा चेचलेला लसूण 4-5 पाकळ्या आहेत, हा बारीक चिरलेला एक मध्यम कांदा आहे, हे ओलं खोबरं आहे 2 चमचे, हे पनीर आहे 125 ग्रॅम, हे 100 ग्रॅम वाटाणा आहे, हे एक टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेल्या 4-5 हिरव्या मिरच्या, हे आहे धना जिरा पावडर प्रत्येकी पाव चमचा, अर्धा चमचा राई आणि पाव चमचा जिरं, हिंग, हळद, मीठ आणि आपल्याला लागेल तेवढं तेल। हे आहे बारीक चिरलेला जो मी धुवून घेतलेला कोबी आहे, हा पाव किलो आहे। तर आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। टोप तापलेला आहे, आता मी त्याच्यात हे तेल टाकते 3-4 चमचे। तेल चांगलं गरम होऊ दे। त्यात मी हा 4-5 पाकळ्या लसूण चेचलेला टाकत आहे। त्याच्यात मी पाव चमचा हिंग टाकत आहे, जिरं आणि राई। आता गॅस बारीक करा। आता मी ह्याच्यात टाकत आहे कढीपत्ता, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, हे सगळं मी ढवळून घेते। कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परता। आता आपण त्यात टाकणार आहोत हा बारीक चिरलेला छोटासा टोमॅटो, आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपण त्यात टाकणार आहोत मीठ आणि हळद। हे छान परतून घ्या। आता मी त्यात टाकणार आहे हा ओला मटार, तोही छान परतून घ्या। आता मी त्यात टाकणार आहे धना जिरा पावडर। आता हा बारीक चिरलेला हा पाव किलो कोबी आहे, जो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो मी टाकते। छान परतून घेते मी कोबी। कोबी छान परतल्यावर आपण त्याच्यावर हे ताट ठेवणार आहोत। सध्या मी पाणी टाकत नाही, कारण कोबी छान कवळा होता, त्याच्यामुळे पाणी ठेवायची अजिबात गरज नाही, आणि बारीक गॅसवर आपण कोबी 5-7 मिनिटं शिजून देऊया। आता मी भाजीवरचं झाकण काढते। 5-7 मिनिटं झालेले आहे। आपण बघू शकता कोबीला आपोआपच पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो वाटाणा सुद्धा शिजत आहे। तर आता आपण आणखीन 5-1 मिनिटं ही भाजी शिजवू। आपण आता भेटणार आहोत 5 मिनिटानंतर। त्याने मी झाकून काढते, वाटाणा चेक करते, वाटाणा छान शिजलेला आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत पनीर आणि तेही 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। सगळं पनीर मिक्स करा। तर आपण आता हा पनीर एक 5 मिनिटं शिजवून घेऊ। आता 5 मिनिटांनी मी झाकण उघडते।
बघा भाजी छान वाफेवर सगळी भाजी शिजलेली आहे. अजिबात मी ह्याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे. तर आता मी त्यात टाकणार आहे थोडंसं ओलं खोबरं आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1-2 मिनटं मी भाजी अशी परतून घेईन. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची भाजी? आवडली ना? अहो मग बघताय काय? लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.